त्यामुळे खरंच छान वाटतंय. आणि खरंच मी आज गप्पा मारता मारता कॉफीचा आस्वाद घेणार आहे. येस. तर इतकी धावपळ, धावपळ कायम असायची तुमची. 90च्या खरं तर दशकापासून तुम्ही अ, निवडणुका लढताय, जिंकताय आणि जसं मी सुरुवातीलाच म्हटलं, की अशा काळामध्ये ज्यावेळी ठाण्यामध्ये भाजपचं अस्तित्व होतं, नक्कीच होतं. मात्र अ, पूर्ण सत्तेपासून कुठेतरी मागे-पुढे असायचं. अशा परिस्थितीमध्ये आपला गड राखणं हे किती चॅलेंजिंग होतं, एक महिला म्हणून आणि महिला नेता म्हणून? नाही, खूपच कठीण होतं. कारण तो काळ एक असा होता, की जेव्हा भारतीय जनता पक्षाचा मतदार जरी असला, जनाधार भारतीय जनता पक्षाला नक्कीच होता. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्या मानाने प्रतिनिधित्व नव्हतं. मी ज्यावेळेला पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाची निवडणूक लढवली 1997 साली, तर त्यावेळेला तर ठाण्यामध्ये युती देखील नव्हती. म्हणजे मी जी पहिल्यांदा निवडून आले, ती मी युतीशिवाय केवळ भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती आणि भारतीय जनता पक्षाच्या ताकदीवरती मी निवडून आले असं मी म्हणेन. पण त्यावेळेला अर्थातच हे कठीण होतंच. मी नवखी पण होते. माझ्या मागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती किंवा कोणतीही आर्थिक फार मोठी ताकद माझ्या मागे होती असंही नव्हतं. एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातली सुशिक्षित आणि थोडी आत्ता असं म्हणू शकतो आपण, की त्या काळची चुणचुणीत असं आहे. तुम्ही आजही असं चुणचुणीतच आहात. तेच मी सांगतेय, की सतत धावपळ, सतत चुणचुणीतपणा, सतत तुमची ते भाजपच्या कार्यालयातली ती धावपळ ही आमच्या नजरेसमोर आहे. त्यामुळे चुणचुणीतपणा काही गेले असं मी मान्य करायला तयार नाहीये. तर त्याच्यामुळे असं सगळं होतं आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठं जे काय म्हणता येईल योगदान आहे, ते भारतीय जनता पक्षाचं आहे. कारण त्यांना माझ्याबद्दल, मी नवखी असूनही त्यांना माझ्याबद्दल विश्वास वाटला, की हिला आपल्या पक्षाचं प्रतिनिधित्व करायला द्यावं. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण मी आज इथे असण्याला आहे ते म्हणजे माझे मतदार, की मी नवखी असून जसं पक्षाने मला तिकीट दिलं, त्याचप्रमाणे मी नवखी असतानाही जनतेने माझ्यावरती विश्वास ठेवला. माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि मला त्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. त्यामुळे अ, तो काळ आत्ता मी जेव्हा आठवते, तेव्हा असं कधी-कधी आश्चर्य वाटतं, की "अरे, हे असं कसं आपण निभावलं किंवा आपण कसं ह्याच्यातून पार झालो?" पण मला नेहमी असं वाटतं, की जसं लहान मुलाला नाही का तुम्ही सांगत असता, की "तू पडशील." पण त्याला माहितीच नसतं, की पडणं म्हणजे नेमकं काय असतं. तसं मला असं वाटतं, की कधी-कधी तुमची पाटी जर का कोरी असेल, परिणामांची काही भीती नसते, परिणामांचं काही दडपण नसतं. तसं माझ्यावरती होतं कदाचित. त्यामुळे मी अत्यंत मोकळेपणाने आणि पूर्ण क्षमतेने त्या परिस्थितीचा सामना करू शकले आणि शिवसेनेतल्या त्या काळातल्या अत्यंत बलाढ्य अशा ज्या नेत्या होत्या, त्यांचा मी पराभव करू शकले आणि माझ्यासाठी ही राजकारणाची वाट त्या दिवसापासून सुरू झाली.